आता आपण बघणार आहे जनरल पब्लिक अँड पेशंट. फर्स्ट वन आहे जनरल पब्लिक अँड पेशंट. म्हणजे काय, आपलं फार्मसिस्टचं त्या जनरल पब्लिक आणि पेशंटसोबत कसं रिलेशन असलं पाहिजे ते बघायचं आहे. ऑल फार्मसी पर्सनल शॅल रिस्पेक्ट अँड प्रोटेक्ट द पेशंट कॉन्फिडेन्शियलिटी. ऑल फार्मसी प्रोफेशनल्स म्हणजे कोण, जे फार्मसी डिपार्टमेंटमध्ये अदर फार्मसी स्टाफ असणारे किंवा जे ट्रेनी फार्मसिस्ट असणारे त्यांनी सगळ्यांनी फार्मसी पर्सोनलनी पेशंटची काय केली पाहिजे, रिस्पेक्ट केली पाहिजे. नंतर जे पेशंटची माहिती आहे ती कॉन्फिडेन्शियलच ठेवली पाहिजे, इतर कुणाला त्याची माहिती मिळता कामा नये. नंतर फार्मसी शूड मेंटेन पेशंट मेडिकेशन हिस्ट्री रेकॉर्ड फॉर ईच पेशंट फ्रॉम पेशंट मेडिकेशन डाटाबेस. फार्मसिस्टनी काय केलं पाहिजे, प्रत्येक पेशंटची जी मेडिकेशन हिस्ट्री आहे, जो त्याचा डाटाबेस आहे, तो डाटा त्यांनी मेंटेन करून ठेवला पाहिजे. ओके. आणि तो डाटा त्याला कुठून मिळणार आहे, जे फार्मसिस्ट जे फिजिशियन आहेत ते जे फिजिशियन जो रेकॉर्ड मेंटेन ठेवणार आहे प्रत्येक पेशंटचा, जो इनपेशंट असो किंवा आउट पेशंट असो, त्यांच्याकडनं तो डाटाबेस घेऊन फार्मसिस्टनी काय केलं पाहिजे, त्या पेशंटची मेडिकेशन हिस्ट्री किंवा त्या पेशंटची हिस्ट्री सगळी आपण मेंटेन केली पाहिजे. नंतरचा पॉईंट, फार्मसिस्ट शूड कम्युनिकेट विथ द पेशंट बिंग विथ द मेडिकेशन हिस्ट्री इंटरव्ह्यू बाय फार्मसिस्ट टिल द पेशंट डिस्चार्ज काउन्सिलिंग. ओके. फार्मसिस्टनी कधीपर्यंत आपल्या पेशंटला कम्युनिकेट करायचं, आपण तर आधी डाटाबेस तर घेतो आहे, त्यात तर पेशंटची हिस्ट्री, मेडिकेशन हिस्ट्री सगळ्यांची माहिती होती आहे, बट रिसेंट त्याला काही परिणाम जाणवत असेल किंवा काही त्याच्यामध्ये सिम्पटम्स दिसत असतील तर आपण त्याला ओरली त्याच्यासोबत काउन्सिलिंग करणार किंवा त्याचा इंटरव्ह्यू घेणार आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये तो सगळं सांगणार. ओके. आणि आपल्याला काय करायचं आहे, हा जर त्याचा इंटरव्ह्यू आहे मेडिकेशन रिलेटेड इंटरव्ह्यू, जोपर्यंत तो पेशंट डिस्चार्ज होत नाही, आणि डिस्चार्ज करताना पण काय करायचं, आपल्याला त्याला काउन्सिलिंग करायची. काउन्सिलिंग कशाबाबत करणार, की तुला जो हा डिसीज झाला होता, सपोज त्याला कफ अँड कोल्ड होतं किंवा निमोनॅटिक कंडिशन होती, मग तो ॲडमिटेड होता काही दिवस हॉस्पिटलमध्ये आणि आता त्याचा डिस्चार्ज मिळालं. मग डिस्चार्ज मिळाल्याच्या नंतर त्यांनी कुठल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. ओके. त्या गोष्टी आपण त्याला सगळं सांगणार, त्याला म्हणणार आहे डिस्चार्ज काउन्सिलिंग. ओके. मग आपण हे बघितलं सगळं की पेशंटनी किंवा फार्मसिस्टनी पेशंटला कोणत्या कोणत्या गोष्टीचं मार्गदर्शन केलं पाहिजे, कसा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे, हे सगळं फार्मसिस्ट रिलेटेड होतं. बट आता आपल्याला पेशंटसोबत कम्युनिकेट करायचं आहे. मग कुठल्या कुठल्या स्टेजेसला आपण त्या पेशंटसोबत काय करणार आहे, कम्युनिकेट करणार आहे. त्याच्या 4 स्टेजेस दिल्या आहेत. फर्स्ट आहे पेशंट मेडिकेशन हिस्ट्री इंटरव्ह्यू. आता जेव्हा पहिल्यांदा काय होईल, पेशंट काय येईल, हॉस्पिटलमध्ये येईल, हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर फिजिशियनकडे जाईल, फिजिशियनकडे जाऊन ट्रीटमेंट घेईल आणि ट्रीटमेंट घेऊन ॲडमिट होईल. ॲडमिट झाल्याच्या नंतर आपण काय करणार, पेशंटची जे मेडिकेशन हिस्ट्री डाटाबेस असेल तो आपण कुणाकडनं घेणार, फिजिशियनकडनं घेणार. आणि फिजिशियनकडनं घेतल्याच्या नंतर आपण काय करणार, डायरेक्ट काउन्सिलिंग कोणासोबत करणार, पेशंटसोबत करणार. आणि त्याची जी मेडिकेशन हिस्ट्री वगैरे असेल आपण ती त्यांच्याकडनं विचारून घेणार किंवा त्याचा इंटरव्ह्यू घेणार. नंतर आहे ड्रग थेरपी मॉनिटरिंग. ड्रग थेरपी मॉनिटरिंग म्हणजे काय, जो ड्रग आपण डिस्पेन्स केला आहे त्या पेशंटवर त्याचा काही ॲडवर्स इफेक्ट, त्याला कुठली ॲलर्जिक कंडिशन तरी प्रोड्यूस तर नाही झाली आहे ना, म्हणजे काय त्या ड्रगची थेरपी आपण जी दिली आहे त्याला आपण काय करायचं आहे, मॉनिटर करायचं आहे. ओके. म्हणजे त्याचे साईड इफेक्ट्स किंवा ॲडवर्स इफेक्ट ते मॉनिटर करायचे. नंतर आहे थेरपॅटिक ड्रग मॉनिटरिंग. म्हणजे त्या ड्रगचा त्या पेशंटवर काय इफेक्ट होतो आहे किंवा तो ड्रग त्या पेशंटवर काय इफेक्ट दाखवतो आहे, त्याला बरं तरी वाटतं आहे ना, त्याच्यावर इफेक्टिव्ह आहे ना, ते सगळं आपल्याला त्याच्यामध्ये सांगायचं. नंतर आहे पेशंट डिस्चार्ज काउन्सिलिंग. आत्ता जसं सांगितलं मी, पेशंट डिस्चार्ज काउन्सिलिंग म्हणजे काय, जेव्हा पेशंट हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज होतो आहे तर डिस्चार्ज होताना त्याला कुठल्या गोष्टी कशा घ्यायच्या, कशी एक्सरसाइज करायची, कुठले नियम पाळायचे, त्याबद्दलचं सगळं आपल्याला पेशंट डिस्चार्ज काउन्सिलिंगमध्ये सांगायचं होतं. हे काय होतं, जनरल पब्लिक अँड पेशंट. म्हणजे फार्मसिस्टनी जनरल पब्लिक म्हणजे जे सोसायटी असेल किंवा जे पेशंट असतील त्यांना काही डिसीज होऊ नये किंवा झाला असेल तर त्याच्याबद्दलचं काउन्सिलिंग, त्यांचा इंटरव्ह्यू कसा घ्यायचा, हे सगळं जनरल पब्लिक अँड पेशंटमध्ये सांगितलं आहे. फर्स्ट होतं त्यांनी रिस्पेक्ट केली पाहिजे, कॉन्फिडेन्शियलिटी माहिती सांगितली पाहिजे. नंतर आहे पेशंट हिस्ट्री जे डाटाबेस आहे तो मेंटेन केला पाहिजे. नंतर पेशंटसोबत कम्युनिकेट केलं पाहिजे टिल ते जी डिस्चार्ज होत नाही तोपर्यंत. त्याच्या 4 स्टेजेस, फर्स्ट पेशंट मेडिकेशन हिस्ट्री, ड्रग थेरपी मॉनिटरिंग, थेरपॅटिक ड्रग मॉनिटरिंग अँड पेशंट डिस्चार्ज काउन्सिलिंग. ओके.